हाय हॅलो सगळ्यांना. तर मी पोहोचलेली गावाकडे, कारण आज आमच्या फॅमिलीमध्ये लग्न होतं आणि मी फक्त 2 दिवसाचा वेळ काढून गेलेली. मला खूप लवकर जायचं होतं आणि राहायचं असतं मला गावाला गेले की, पण ते पॉसिबल झालं नाही. 2 दिवसाचं आणि गेलं त्या दिवशीच मी लगेच सोडा वगैरे भरून घेतला सकाळीच आणि मी लगेच रिटर्न निघाले माझ्या आजीकडे, कारण आजीला भेटायचं होतं. दुसऱ्या दिवशी लगेच लग्न होतं आणि त्याच दिवशी रिटर्न मी रात्री वापस निघणार होते. तर असं आम्ही लग्न देखील अटेंड केलेलं होतं, कारण आता स्कूल सुरू झालेले आहेत आणि त्यामध्येच आमची लग्नाची तारीख निघली होती. तर म्हटलं असू द्या. तर मग आम्ही निघालो तिकडनं. तुम्ही वातावरण बघू शकताय कसं झालं, एकदम पावसाचं वातावरण. आमचं ज्या दिवशी आमच्यातलं लग्न होतं त्याच दिवशी एवढा जोरात पाऊस झाला. बट खूप छान वाटत होतं आणि मी गावाला गेले ना की स्पेशली मला असं गाडीवरती फिरायला खूप छान वाटतं. असं कोणाकोणाला आवडतं नक्की मला सांगा. आणि मी तिथून निघाले आणि येस, माझा चुडा कसा वाटतंय मला नक्की सांगा कमेंट करून. आणि मला खूप जास्त आवडतात अशा बांगड्या वगैरे वेअर करायला किंवा घालायला. मला म्हणजे खूप जास्त पर्सनली आवडतं आणि मला ते काढायची अजिबात इच्छा होत नव्हती. बट लग्न झालं की माझ्या आजीनं मला ओरडून ओरडून त्या बांगड्या काढायला लावल्या की थोड्याशाच ठेव, लांब जायचंय म्हणून. आणि माझी अजिबात इच्छा नव्हती आणि माझ्या सासूबाई तुला काय बांगड्या घालायच्यात ते घाल असं म्हणून माझ्या महाग लागलेले. आणि हा माझा हळदीचा लुक होता. मी हळदीच्या वेळेस ही साडी आणि लग्नाच्या वेळेस ही साडी घातलेली. बस मी छोट्या छोट्या क्लिप रेकॉर्ड केल्या होत्या, तेवढंच तुमच्यासोबत शेअर केल्या. कसा वाटला लुक नक्की सांगा. ही माझी लग्नाची साडी होती आणि असंच आमचं चाललेलं की छोटे छोटे व्हिडिओ काढू. बट घरातलं फॅमिलीमधलं लग्न आणि तेही सासरकडचं होतं, तर तिथं जास्त काही पॉसिबल नाही झालं. बट आमच्या इकडं चालतं, म्हणजे आम्ही काढतो फोटो बिटो, पण जेवढं मी इकडं करते पुण्यात तेवढं तिकडं नाही करू शकत, कारण सगळे रिलेटिव्ह आलेले होते आणि त्यातनं मला तेवढा वेळ नव्हता. बट त्यातून पण मी साईडला येऊन थोडेसे असे व्हिडिओ वगैरे घेतले. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता रात्री आमची नवरी घरी आली. माझ्या दिराचं लग्न होतं आणि आम्ही त्यांचं छान असं वेलकम केलं आणि मस्त मजा मस्ती केली आणि तिथून मग मी रिटर्न आले पुण्यामध्ये. तर कसं वाटलं नक्की मला सांगा. आणि खूप असं राहायचं होतं मला त्या दिवशी आम्हाला, पण आम्ही तिकीट ऑलरेडी आधीच बुकिंग केलं होतं आणि पाऊस पण चालू होता आणि त्यातनं दुसऱ्या दिवशी लगेच पोरांची शाळा पण होती, त्यामुळं काहीच करू शकले नाही. लगेचच यावं लागलं आणि मग आले आणि लागले बघा कामाला. तुम्हाला सांगते, कारण 4 तारखेचं लग्न माझं ब्रायडल होती. मला त्यांचे ब्लाऊज द्यायचे होते ब्राईडचे. 4 तारखेचं हे लग्न होतं की जे मला कंप्लीट करायचं होतं. दुसऱ्या दिवशी लगेच वटपौर्णिमा होती आणि मग हा लग्नाचा ब्लाऊज आहे. परत वटपौर्णिमेचे 2-3 ब्लाऊज पेंडिंग होते, ते देखील द्यायचे होते. दुसऱ्या दिवशीच लगे वटपौर्णिमा होती. तर हा एक कॉम्बो होता मुलीचा आणि आईचा. त्यांची साडी अशी होती आणि त्यांना त्यांच्या मुलीसाठी पण असा ड्रेस स्टिच करून घ्यायचा होता. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. सो बाय बाय. आणि चॅनलवरती नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर सो बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि हा ड्रेस आणि हा कॉम्बो कसा वाटला नक्की सांगा. त्याच्या सिम्पल असे ब्लाऊज शिवलेला आहे. सो बाय बाय.